नमस्कार मंडळी, आज ना मंडळी भन्नाट पदार्थ घरातल्या घरात बनवून तयार केलेला आहे मी। जे बाहेर मसाला शेंगदाणे क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत शेंगदाणे बाहेर भेटतात, तेच आज आपण घरातल्या घरात बनवून तयार केलेलं आहे। बघू शकताय मस्त असं मसाला सुद्धा घरातल्या घरातले साहित्यात बनवून तयार केलेला आहे आपण। तर ती चव आपण घरात बनवून तयार केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही रेसिपी अजिबात फसणार नाही। जर फसलीच तरी सुद्धा याच्यामध्ये मी टिप्स सांगितलेल्या आहेत आणि फसू नये म्हणून सुद्धा काही टिप्स सांगितलेल्या आहेत। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल शेंगदाणे तेलामध्ये कसे सोडायचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। माझ्या दणदणीत आवाजावरून समजून आलेला असेल, अंदाजा लावू शकताय तुम्ही की किती भन्नाट रेसिपी झालेली आहे। तर आता इथं मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि आता 1.5 वाटी इतकं आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत, कच्चेच शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आता इथं पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। तिखट आता आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय तुम्ही, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तिखट मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे, वरनं मी आमचूर पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर टाकणार होते, तर याच्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। आणि आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून किंवा कालवून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर अशा पद्धतीचं आपल्याला पीठ कालवून पाहिजे आहे। तर आता पीठ आपलं रेडी झालेलं आहे। आता याला बाजूला ठेवून देणार आहोत आणि जो मसाला आपण वरण टाकणार आहोत तो अगोदर बनवून घ्यायचा आहे। बरं, आता त्याच्यामध्ये सुद्धा जास्त दुसरं काही वापरलेलं नाही, फक्त 10-10 रुपयाचा मसाला मी आणला होता। तर आता एका वाटीमध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायचं आहे। तर सपाट चमचा इतकं मी घेतलेलं आहे, तुम्ही आवडीप्रमाणे वाढवू शकताय। बरं, या ठिकाणी जे तिखटवालं लाल तिखट असतं ते सुद्धा या ठिकाणी टाकलं तरी चालेल। आता इथं मी टाकलेलं आहे आमचूर पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि आता 1 चमचा इतकं चाट मसाला टाकलेला आहे। बरं, आता चाट मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू सुद्धा शकताय आणखीन चटपटीतपणा जर पाहिजे असेल तर, पण एवढ्या शेंगदाण्यांना भरपूर होऊ शकतं हे। तर आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे, याला सुद्धा बाजूला ठेवून द्यायचं आहे। बरं, आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता ते शेंगदाणे 1 वाटी आणि अर्धी वाटी इतकं शेंगदाणे आपण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये, शेंगदाण्यांना सगळं पीठ लागलं पाहिजे। तर आता इथं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं तेल गरम करून घेतलेलं आहे, जास्त धूर उठेपर्यंत गरम करायचं नाही, थोडंसं मीडियम ठेवायचं आहे। असा मोठा चमचा घ्यायचा आहे। बरं, आता या ठिकाणी सोडायची पद्धतसुद्धा तुम्हाला सांगते। तर असे एक सुद्धा सोडू शकताय किंवा एकदमच आता दुसरं जर आपल्या घरात माणूस असेल हलवायला, तर एकदाच तुम्ही चमच्याने, मोठ्या चमच्याने किंवा पळीमध्ये हे शेंगदाणे भरपूर असे घ्यायचे पिठामध्ये लावलेले आणि ते टाकून घ्यायचे आणि एकाला हलवायला सांगायचं तेल। तर माझ्या घरात माणूस अवेलेबल नव्हता कोणी पण दुसरं, तर त्याच्यामुळं मी अशा पद्धतीनं सोडून घेतलेलं आहे। बरं, अशा पद्धतीनं सोडलेले सुद्धा शेंगदाणे मोकळे सुटसुटीत होतात, तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये। बरं, आता ही झाली पद्धत सोडायची। बरं, क्रिस्पीपणा येण्यासाठी मी इथे एक टिप्स सांगितलेले आहे। काही एकमेकांना चिटकून असे राहतात आणि ते कुरकुरीत होत नाहीत, तर मग ते अलग काढून ठेवायचे आहेत आपल्याला चिटकलेले शेंगदाणे। आत्ता तुम्हाला तेलामध्ये काहीच करायचं नाही, ते पूर्णपणे शेंगदाणे तळून बाजूला काढून द्यायचं आहे आणि जे एकमेकांना चिटकलेल्या शेंगदाणे आहेत ते बाजूच्या प्लेटीत काढून घ्यायचं आहे। आणि पुढं चालून ते सुद्धा शेंगदाणे तळून कसे घ्यायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे। अनेक बार आपण तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि तेल गरम झालं की आता हे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे आणि परत याच्यामध्ये तळून काढायचे आहेत, म्हणजे आणखीन क्रिस्पीपणा खूप छान येतो। तर अप्रतिम दिसतात हे शेंगदाणे आणि चवसुद्धा बाहेरच्या शेंगदाण्यासारखेच लागतात। बरं, बाहेरचे शेंगदाणे कसल्या तेलात कधी तळलेले, कधीची पॅकिंग, हे सगळं विचार येतात डोक्यात आणि ते पॅकिंग घेतलेली हातात तसेच आपण ठेवून येतो। तर अशा पद्धतीने घरातल्या घरात आणि शुद्ध तेलामध्ये तळलेले असतात, पौष्टिकही असतात, समोरच्या समोर झालेली रेसिपी। तर बघू शकताय हा मसाला वरनं टाकून द्यायचा आहे आणि आता याला सगळीकडे मसाला लागला पाहिजे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भांडं
वर खाली करून घ्यायचं, म्हणजे एकजीव होतं आणि सगळा मसाला सगळ्या शेंगदाण्यांना लागतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. माझ्या फेसबुक चॅनलला फॉलो नसेल केलं तर ते फेसबुक चॅनललासुद्धा फॉलो करा. सबस्क्राईब नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.